काय बोलू, म्हणजे माइंड सेट बघा, बिझनेस माइंड. आपली पोरं काय करतात, मराठी मुलं, शिक्षण शिक्षण शिक्षण. आम्ही पण हेच केलं, आयुष्यभर हेच केलं. आमच्या आईवडिलांनी आम्हाला हेच शिकवलं की शिक्षण घ्या, जॉबला लागा, शिक्षण घ्या, जॉबला लागा. ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, MBA केला, तरी काय करतोय, जॉबच. मी आता ना म्हणजे माझी इच्छा झाली ना की मला बिझनेस करायचा. मी बिझनेस ऑलरेडी केलेत, पण तिथं ना फॅमिली सपोर्ट नाही भेटते मला, आणि कधी भेटला पण नाही. आणि आपल्या मराठीमध्ये ना हाच प्रॉब्लेम आहे की ना आपल्या फॅमिलीमधले ना, तू जर सपोज एखादा 10 रुपयाचा जर बिझनेस करायला गेला ना, ते बोलते अरे तू 1 रुपया कमवणार, तो बिझनेस मरून दे तिकडे. एवढे घाबरतात. आपण बिझनेस मध्ये उतरतो ना, त्यामुळे माइंड, बॅक ऑफ द माइंड मध्ये ना तेच चालत असतं की अरे आपली बिझनेस होईल, आपण लॉस तर होणार नाही, आई वडील ओरडतील, किंवा स्वतःचे पैसे असेल टाकले असेल तरी पण तू घाबरणार की नाही हा लॉस झाला तर मला घरचे ओरडतील. आणि ह्याच्यामध्ये ना तुमचं माइंड ना चालतच नाही, माइंडच नाही चालत की नक्की मला काय करायचंय. सपोज आपल्याला फॅमिली सपोर्ट भेटला ना तर तू बिंदास उतरतो की ठीक आहे दादा, बुडलं तर बुडलं, आहेत ना आई वडील, आहेत ना बॅकग्राऊंडला लोक, सांभाळतील ते, टाकू उडी. ह्या टायमाला तू ना सक्सेस व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ना मला प्रत्येक मराठी आई वडिलांना किंवा पॅरेंट्सांना मला हेच सांगायचं की तुम्ही फक्त स्टडी स्टडी स्टडी, आणि त्याच्या माइंडमध्ये हे नका टाकू तुम्हाला बिझनेस नाही करायचा, तुला जॉबच करायचा, जॉबच करायचा. जॉब करा ना तुम्ही, नाही कोण बोलते, पण त्याला साईड बाय साईड काहीतरी करून द्या ना. त्याची इच्छा आहे ना तर करून द्या त्याला, सक्सेस होणार. प्रयत्न करा की स्वतःच्या पायावर किंवा स्वतःचा बिझनेस असावा, छोटा का होईना पण स्वतःचा बिझनेस असावा. मला एवढंच वाटतं. पटलं तर नक्की शेअर करा.